मित्रांनो, आजचा काळ हा डिजिटल मार्केटिंगचा काळ आहे. तुमच्याकडे चांगला शेतीमाल असेल, उत्तम गुणवत्ता असेल, स्पर्धात्मक दर असेल, पण जर लोकांपर्यंत त्याची माहितीच पोहोचली नाही तर विक्री कशी होणार? पूर्वी विक्रीसाठी बाजारात जावं लागायचं, मधल्या लोकांवर, दलालांवर अवलंबून राहावं लागायचं, मर्यादित ग्राहकांपर्यंतच पोहोचता यायचं. पण आता परिस्थिती बदलली आहे. ॲग्रोजगत ॲपमुळे तुम्ही तुमचा शेतीमाल, उत्पादन किंवा सेवा थेट हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि यासाठी पहिला टप्पा म्हणजे तुमची जाहिरात योग्य पद्धतीने पोस्ट करणे. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिले ॲग्रोजगत ॲप कसे इन्स्टॉल करायचे, नोंदणी कशी करायची, लॉग इन कसे करायचे, लॉग इन केल्यानंतरचे फीचर्स कोणते वापरता येतात, हे सर्व आपण हाऊ टू सिरीजच्या इतर व्हिडिओजमध्ये पाहिले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲग्रोजगत ॲपवर तुमची जाहिरात कशी पोस्ट करायची, म्हणजेच कशी टाकायची आणि ती ग्राहकांना कशी दिसते. ही जाहिरात तुम्ही व्हॉट्सअपवर कशी शेअर करू शकता, तुमच्या प्रोडक्टचे ॲनालिसिस अशी महत्त्वाची माहिती. जेव्हा तुम्ही तुमचे उत्पादन ॲग्रोजगत मार्केटप्लेस ॲपमध्ये ॲड कराल, त्यानंतर लगेचच तुमच्या ग्राहकांकडे असणाऱ्या ॲग्रोजगत ॲपमध्ये तुमचे उत्पादन दिसायला चालू होईल. त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील, जसे की तुमचे उत्पादन ऑनलाईन होईल, तुमच्या उत्पादनाचा फोटो, व्हिडिओ, उत्पादने, सेवा यांची सर्व प्रकारची माहिती तुमच्या ग्राहकांना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असताना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर पाहता येईल. तुमच्याकडे असणाऱ्या ॲग्रोजगत मार्केटप्लेस ॲपमधून तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. आणि चौथा आणि आश्चर्यकारक फायदा तो म्हणजे ही सुविधा ॲग्रोजगत ॲप तुम्हाला पूर्णपणे मोफत देत आहे. असे अनेक फायदे ॲग्रोजगत ॲप तुम्हाला देते. त्याबद्दल अगोदरच्या काही व्हिडिओजमधून आपणास माहिती मिळालीच असेल. त्यामुळे वेळ न घालवता या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर तुमच्या उत्पादनाची जाहिरात ॲग्रोजगत ॲपमध्ये कशी पोस्ट करायची, चला तर मग सुरुवात करूया. ॲग्रोजगत ॲपमध्ये नोंदणी करून तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुमच्या उत्पादनाची जाहिरात पोस्ट करू शकता. ॲप उघडल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठवरती इथे हा जाहिरात द्या असा पर्याय दिसत आहे, त्यावरती टच करा. त्यानंतर हे पेज उघडले जाईल. या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी जाहिरात पोस्ट करा हा पर्याय दिसत आहे आणि त्या पर्यायाच्या खाली काही सूचना दिसत आहेत, ज्या तुम्ही तुमची जाहिरात पोस्ट करायच्या आधी नक्कीच वाचायला हव्यात. आता जाहिरात पोस्ट करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा अशा प्रकारे एक फॉर्म तुम्हाला दिसेल. यामधील माहिती तुम्ही भरायची आहे. मुद्दा क्रमांक 1, पहिल्यांदा तुम्हाला इथे उत्पादनाचा प्रकार विचारला आहे. इथे या कोपऱ्यातल्या त्रिकोणाच्या चिन्हावर टच केल्यानंतर तुम्हाला अशी यादी दिसेल. यातला तुमचा उत्पादनाचा प्रकार कोणता आहे हे निवडा. मुद्दा क्रमांक 2, आता त्याखाली उत्पादनाचे नाव विचारले आहे. इथे सुद्धा तुम्ही या ॲरोवर टच करून ही यादी पाहू शकता. तुमच्या उत्पादनाचे नाव या यादीतून निवडा. या यादीमध्ये तुमच्या उत्पादनाचे नाव नसेल तर इथे इतर हा सुद्धा पर्याय आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मुद्दा क्रमांक 3, आता त्याखाली इथे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे वर्णन करायचे आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या उत्पादनाचे वर्णन लिहू शकता, जसे की तुमचे उत्पादन कसे आहे वगैरे. मुद्दा क्रमांक 4, त्याखाली इथे उत्पादनाची किंमत असा बॉक्स दिसतो आहे. आता तुम्हाला याच्यावर टच करून इथे उत्पादनाची किंमत टाकायची आहे. त्याच्याच खाली आता तुम्हाला उत्पादनाचे एकक असा एक बॉक्स दिसत आहे. इथल्या त्रिकोणाच्या चिन्हावरती टच केल्यानंतर तुम्हाला एककांची अशी यादी दिसेल. यातले तुमचे उत्पादन कोणत्या एककामध्ये बसते हे तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ, तुमच्याकडे तांदूळ आहे तर तुम्ही किलोग्रॅम निवडाल. तुमच्याकडे आंबे, केळी असतील तर तुम्ही डझन हे एकक निवडाल. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या उत्पादनानुसार एकक निवडायचे आहे. मुद्दा क्रमांक 6, त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला उत्पादनाची मात्रा दिसत आहे. याच्यावरती टच करून तुम्हाला तुमच्याकडे उत्पादन किती उपलब्ध आहे हे टाकायचे आहे. उदाहरणार्थ, इथे माझ्याकडे 50 किलो गहू आहेत तर मी इथे 50 हा नंबर टाकेन. मुद्दा क्रमांक 7, त्यानंतर इथे खाली उत्पादनाचे उपलब्ध मात्रेचे एकक विचारले आहे. इथे सुद्धा तुम्ही या ॲरोवरती टच करून तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या तुमच्या उत्पादनाचे एकक निवडू शकता. आता इथे खाली तुम्हाला राज्य हा पर्याय दिसत आहे. इथून तुम्ही तुमचे राज्य कोणते आहे ते निवडू शकता. मुद्दा क्रमांक 9,
त्यानंतर खाली जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. मुद्दा क्रमांक 10. जिल्हा निवडून झाल्यानंतर इथे तालुका निवडायचा आहे. त्यानंतर मुद्दा 11. आता खाली स्क्रोल केल्यानंतर इथे गाव निवडायचे आहे. या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथे गावाची यादी दिसेल. यातले तुमचे जे गाव आहे ते तुम्ही निवडा. जर तुम्हाला या यादीमध्ये तुमच्या गावाचे नाव सापडले नाही तर त्याखाली स्क्रोल केल्यानंतर इथे हा बॉक्स दिसतो आहे ज्यामध्ये तुमच्या गावाचे नाव तुम्हाला टाईप करायचे आहे. मुद्दा क्रमांक 12. आता तुमचा पिन कोड या बॉक्समध्ये टाईप करा. मुद्दा क्रमांक 13. त्याखाली येतो उत्पादने डिलिव्हरीच्या पद्धती, म्हणजे तुम्ही तुमचे उत्पादन कसे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार हे तुम्हाला निवडायचे आहे. इथे हिरव्या कलरमध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसत आहेत. जो पर्याय तुम्हाला नको आहे त्याच्या शेजारी असे क्रॉसचे जे चिन्ह दिसत आहे त्यावर कट केल्यानंतर तो पर्याय डिलीट होईल. तुम्हाला जे पर्याय हवे आहेत तेवढेच फक्त बॉक्समध्ये राहतील. अथवा इथे या क्रॉस या चिन्हावर क्लिक केल्यानंतर हे सगळं काही निघून जाईल. आणि इथे सुद्धा तुम्ही हे जे त्रिकोणाचे चिन्ह दिसत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली पर्याय दिसत आहे. यातले तुम्ही तुम्हाला हवे असलेले पर्याय निवडू शकता. इथे तुम्ही एकापेक्षा जास्त उत्पादने डिलिव्हरी करण्याच्या पद्धती निवडू शकता. मुद्दा क्रमांक 14. त्यानंतर आता इथे खाली पेमेंट स्वीकारण्याच्या पद्धती हा पर्याय तुम्हाला दिसत आहे. इथे सुद्धा तुम्ही या त्रिकोणाच्या चिन्हावरती टच केल्यानंतर तुम्हाला असे फोन पे, गुगल पे वगैरे पर्याय दिसत आहेत. तुम्ही ग्राहकांकडून कोणत्या पद्धतीने पेमेंट स्वीकारणार आहात हे तुम्ही इथे निवडा. इथे सुद्धा तुम्ही पेमेंट स्वीकारण्याच्या एकापेक्षा जास्त पद्धती निवडू शकता. मुद्दा क्रमांक 15. आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला उत्पादनाची इमेज असे लिहिलेले दिसत आहे. इथे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे फोटो टाकायचे आहेत. तुम्ही इथे 3 फोटो टाकू शकता. आता इथे पहिल्या फोटोच्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर असे इमेज चूज लिहिलेले 2 ऑप्शन आले आहेत. यातले तुम्ही कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मधला कॅमेरा ओपन होईल. इथून तुम्ही तुमच्या उत्पादनाचा फोटो काढून अपलोड करू शकता. आता इथे जो तुम्हाला दुसरा मीडिया पिकर म्हणजेच फोटोज अँड व्हिडिओज हा जो पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन मधले फोटोज दिसतील. यात तुम्ही तुमच्या उत्पादनाचे फोटो काढून ठेवलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या फोटोवरती टच करून अपलोड करू शकता. आता सर्वात खाली इथे हिरव्या कलरच्या बॉक्समध्ये जाहिरात द्या असे बटन दिसत आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे असाच संदेश दिसेल. त्यामध्ये लिहिले आहे तुमची जाहिरात यशस्वीरित्या पोस्ट झाली. इथे खाली ठीक आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये जाता जिथे तुम्हाला अशी तुमच्या जाहिरातीची इमेज दिसते. तुम्हाला जर तुम्ही दिलेल्या उत्पादनाच्या माहितीमध्ये जाहिरातीमध्ये काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथून प्रोफाईल मधून करू शकता. तुम्हाला 2 पर्याय दिसत आहेत. तुमची जाहिरात अपडेट करा आणि डिलीट करा. तुम्हाला जर तुमच्या दिलेल्या उत्पादनाच्या जाहिरातीच्या माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही अपडेट करा या बटनावरती क्लिक करून करू शकता. किंवा तुम्हाला जर तुमची जाहिरात रद्द करायची असेल तर डिलीट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जाहिरात या ॲप मधून डिलीट होईल. आता आपण बघूया तुम्ही टाकलेली तुमच्या उत्पादनाची जाहिरात ही ग्राहकांना कशी दिसते. आता ॲग्रो जगत ॲप मध्ये मुख्य पृष्ठवरती इथे तुम्हाला तुम्ही टाकलेली जाहिरात दिसेल. त्या उत्पादनावरती टच केल्यानंतर हे असे पेज ओपन होईल. इथे तुम्ही उत्पादनाचे टाकलेले फोटो ग्राहकांना दिसतात. त्याखाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या जाहिराती संबंधित अनेक पर्याय इथे दिसत आहेत. त्याखाली इथे स्क्रोल केल्यानंतर व्हॉट्सअपवर शेअर करा, मोबाईल नंबर दाखवा, चौकशी करा असे सुद्धा पर्याय तुमच्या ग्राहकांना दिसतील. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही जाहिरात मध्ये जी माहिती भरली आहे तुमच्या उत्पादनाचे नाव, किंमत हे इथे वरच्या बॉक्समध्ये दिसत आहे. त्याखाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुमच्या उत्पादनाची सेवेची माहिती या बॉक्समध्ये तुमच्या उत्पादनाबद्दल माहिती, पत्ता, पिन कोड, उत्पादने डिलिव्हरीच्या पद्धती, पेमेंट स्वीकारण्याच्या पद्धती, जाहिरातीचे यूट्यूब व्हिडिओ, जाहिरात अपडेट कधी केली, विक्रेत्याची माहिती, विक्रेत्याची प्रोफाईल व त्याखाली काही सूचना अशी सर्व माहिती तुमच्या ग्राहकांना दिसते. आता आपण बघूया व्हॉट्सअप शेअर फीचर हे कसे काम करते. ॲग्रो जगत ॲपच्या मुख्य पृष्ठवरती इथे खाली तुम्हाला प्रोफाईल हे चिन्ह दिसत आहे. प्रोफाईल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी तुमची वैयक्तिक माहिती दिसेल. इथे खाली या बॉक्समध्ये माझ्या जाहिराती हा पर्याय दिसत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेली जाहिरात दिसेल.
त्या जाहिरातीवरती टच केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज ओपन होईल. या पेजवरती खाली स्क्रोल केल्यानंतर व्हॉट्सअपवर शेअर करा हे बटन दिसत आहे. या बटनावर टच केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिक व्हॉट्सअप ओपन होईल आणि आता तुम्ही तुमची ही जाहिरात तुम्हाला हवी त्यांना व्हॉट्सअपवर शेअर करू शकता, त्यांना पाठवू शकता. तुम्ही व्हॉट्सअपवरून ज्यांना जाहिरात शेअर केली आहे त्यांना अशा प्रकारे ती जाहिरात दिसते, ज्यामध्ये तुमचे उत्पादन, सेवेचे नाव, सेवेची किंमत, विक्रेत्याचे नाव, विक्रेत्याचा पत्ता, तुमचा URL म्हणजे तुमच्या उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी जाहिरातीची लिंक अशी सर्व माहिती या मेसेज मधून दिसते. तसेच तुमच्या प्रोफाइल मध्ये तुम्ही इथून या बटनावर क्लिक करून तुम्हाला आलेली चौकशी पाहू शकता. त्याखाली इथे पाठवलेल्या चौकशी सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे खाली रेटिंग आणि अभिप्राय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या उत्पादनाला मिळालेले रेटिंग आणि अभिप्राय तुम्हाला दिसतील. त्यानंतर इथे खाली तुम्ही एखाद्या व्यवसायाला, उत्पादनाला दिलेले रेटिंग आणि अभिप्राय तुम्हाला पाहता येतील. चेक प्रोडक्ट ॲनालिसिस, विश्लेषण. तुम्हाला जर तुमच्या उत्पादनाला किती लोकांनी पाहिले आहे, किती लोकांनी शेअर केले आहे, तुम्हाला चौकशी कोणत्या आल्या आहेत, तुमचा मोबाईल नंबर किती जणांनी पाहिला आहे, हे सर्व तुम्ही पाहू शकता. मुख्य पृष्ठवरती तुम्हाला तुमची जाहिरात दिसेल. त्याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर प्रोडक्ट व्ह्यूज म्हणजे तुमची जाहिरात किती लोकांनी पाहिली हे या पहिल्या बॉक्समध्ये समजते. व्हॉट्सअप शेअर, इथे या खाली दुसऱ्या बॉक्समध्ये व्हॉट्सअपचे जे चिन्ह दिसत आहे, इथे तुम्हाला तुमच्या उत्पादनाची जाहिरात किती वेळा शेअर केली आहे हे समजते. त्याखाली इथे खाली तुमच्या जाहिरातीमधील मोबाईल नंबर किती वेळा पाहिला गेला हे समजते. एन्क्वायरी रिसिव्ड, त्यानंतर इथे खाली ऑरेंज कलर मध्ये हे चिन्ह दिसत आहे. इथे तुमच्या उत्पादनाला किती चौकशी आल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता. या विश्लेषणामुळे तुम्हाला बाजारातील प्रतिसाद समजतो आणि पुढील जाहिराती सुधारता येतात. तर अशा प्रकारे तुम्ही ॲग्रो जगत ॲपवर तुमची शेतमालाची जाहिरात सहजपणे पोस्ट करू शकता. लक्षात ठेवा, फक्त उत्पादन चांगलं असणं पुरेसं नसतं, ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं असतं. ॲग्रो जगत ॲप डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुमची जाहिरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवते. ग्राहक आणि विक्रेते एकमेकांशी थेट जोडले जातात, मधले अडथळे कमी होतात आणि व्यवहार अधिक सोपे होतात. ॲग्रो जगत ॲप म्हणजे फक्त एक ॲप नाही, तर शेती व्यवसायासाठी एक मजबूत डिजिटल बाजारपेठ आहे. आजच तुमची जाहिरात पोस्ट करा आणि तुमच्या व्यवसायाला नवी उंची द्या. ॲग्रो जगत ॲप तुमच्या उत्पादनाला योग्य ग्राहकांशी जोडणारा डिजिटल पूल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.